मंगरुळपीर तालुक्यातील शेलो बाजार परिसरात येत असलेल्या पिंपरी कंजरा गोगरी या भागासह झालेल्या सतत पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे पेरलेले बियाणे निघालेच नाही। संबंधित शेतकऱ्यांचे फोन आल्यानंतर तत्काळ तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील ठाकरे यांनी आमदार श्यामभाऊ कोडे यांना फोन करून सांगितलं। आमदार साहेब यांनी अधिवेशन सुरू असताना माझा फोन उचलून तत्काळ तहसीलदार यांना फोन करून सांगितलं की त्या गावामध्ये जाऊन शेतकरी यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या शेतात आणि बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तहसीलदार मान्य शीतल बंडगर मॅडम यांना सांगितलं। पाहणी दौरा करतेवेळी मान्य आमदार यांचे स्वीय सहाय्यक सिद्धेश देशमुख, मंगरुळपीर भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील ठाकरे, शेतकरी नेते विनोद पाटील जाधव, तालुका उपाध्यक्ष अनिल काटकर, गजानन अवगन, किशोर पाटील इंगोले, दिगंबर पाटील राऊत, मंगेश सुर्वे, किशोर मुखमाले, नंदकिशोर पावसे इत्यादी मोठ्या संख्येने हजर होते। दौऱ्यादरम्यान तहसीलदार मॅडम यांनी ज्या शेतकऱ्यांची पेरणी बुडाली आहे त्यांना संबंधित तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्याकडे आपली तक्रार नोंदवावी, तेव्हा पुढील आदेशानुसार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मंडळ अधिकारी आणि तलाठी पाहणी करतील असे तहसीलदार मॅडम यांनी सांगितले आणि तालुका अध्यक्षांनी झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी आणि तात्काळ तालुक्यातील पंचनामे करून घेण्याचे आदेश द्यावे। तसेच आमदार साहेब शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असे आश्वासन शेतकरी बांधवांना दिलं। जनता न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर वरघटे यांची रिपोर्ट।